आज आपणास लसणाची चटणी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला एक लसणाचा कांदा घ्यायचा, त्याच्या पूर्ण पाकळ्या करायच्या, वरचं कवर वगैरे काढायचं आणि मिक्सरचं छोटं पातेलं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोडा गुळाचा खडा टाकायचा आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडंसं नमक वगैरे टाकायचं आणि आपल्याला लागेल अशी चटणी टाकायची, आंबारी चटणी टाकायची आणि हे छोट्या मिक्सरच्या भांड्यातून आपणास काढायचं. पहा आपली लसणाची लसणाची चटणी तयार झालेली आहे. आणि नंतर आपण अशी गॅसची फ्लेम चालू करायची आणि एक कढई घ्यायची. कढई घेतल्याच्या नंतर त्याच्यात थोडंसं असं तेल वगैरे टाकायचं आणि थोडेसे जिरे आणि थोडीशी जिरे टाकायचे आणि थोडीशी मोहरी टाकायची आणि 2-3 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि ही केलेली लसणाची चटणी या तेलामध्ये थोडंसं गरम झाले की असं ते परतून घ्यायचं, असं म्हणजे भाजून घ्यायची. ही थोडीशी किंचितशी असं भाजून घ्यायची. लालसर अशी थोडीशी भाजून घ्यायची ही चटणी. गॅसची फ्लेम बंद करायची. पहा आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे. तोंडाला चव येण्यासाठी जेवणामध्ये घ्यायला पाहिजे आणि लसणाची चटणी खाल्ल्याच्या नंतर जे आपल्या शरीराला जे प्रथिने पाहिजेत असतात ते भेटत असतात आणि आपला हार्ट मजबूत बनत असतो. कमजोरदा असेल तर हार्ट मजबूत बनतं.